हे बघ आंब्याची डाळी. अरे गौरी कुठे आहे सकाळपासून? अहो बाहेर गेली असेल. आई अगं तुला ठाऊक आहे का, सांगून गेली आहे का? नाही, पण शिव पण नाही या घरात. हो का? मग शिव बरोबर गेली असेल. अशी न सांगता आत्ता यावेळी? अहो नवरा बायको आती कुठेही जातील कुठेही येतील, काहीतरी तुमचं आपला. मी फक्त माझ्या मुलीची चौकशी केली, यापेक्षा जास्त काय बोललोय मी? बाबा जरा धरा ना प्लीज. मी बांधतोच हो बांध. हो ठीक आहे. हा ती सुतळीत मान. आई आई काय झाला? काय झालं हिला? आई शिवचं सामान नाहीये, दोघं काही सांगून गेले आहेत का? शिव सामान घेऊन गेलाय? दोघं पळून तर नाही ना गेले? अगं निशा काय वाटेल ते काय बोलतेस ग? अरे पळून गेले? बरी सुबुद्धी सुटली माझ्या बर्फीत. हा मग काय आनंद झाला? दे टाळी. आई एवढा आनंद व्हायची काही गरज नाहीये. ही असली दुर्बुद्धी माझ्या लेखीला कधीही सुचणार नाही. 2 लाख म्हणेल, पण कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी ती बाबांचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. अहो पण तिच्या बाबांनी स्वतःचा विचार करू होय का नको? काय गो सरे? मी गौरीचा विचार करत नाही. आई अगं नको त्या वेळेला का बोलतेस तू अशी? शांत राहा जरा. बाबा जाऊ दे ना, आजी उगाच चिडवते तू. सोडा ना. आपण म्हणतो दरवेळेला सोडायचं. अगं गौरी तू कुठे गेली होतीस ना सांगता? मी बाहेर गेले होते जरा. अगं पण मग सांगून नाही का जायचंस? हा म्हणजे तुलाच तयार व्हायचं होतं ना, आणि मला वाटलं की तू शिव सोबत गेलीस. अहो नुसती गेली नाही, आमका वाटलं तू पळून गेलीस की काय. हा म्हटलं माझ्या गौरीत माझ्या बर्फीत सुबुद्धी सुटली एकदाची. ये ये आत ये आता. शिवचं सामान आत नाहीये. तुझ्या सोबत होता का तो? नाही म्हणजे मी सकाळी घराबाहेर पडण्याआधीच तो सामान घेऊन निघाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.